नमस्कार मंडळी. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम व चमचमीत खावंसं वाटते ना, पण चहापाशी तर आपण नेहमीच खातो. म्हणून या पावसामध्ये आपण आजच्या रेसिपीमध्ये गॅसवर आणि ते पण कढईमध्ये अवघ्या 15 मिनिटात हॉटेलसारखा चीजी पिझ्झा बनवणार आहोत. आपल्याला पनीर चीज पिझ्झा बनवायचा आहे. त्यासाठी साहित्यामध्ये मी एक छोटं टोमॅटो, कांदा, एक शिमला आणि थोडंसं पनीर व ऑरिगॅनो व चिली फ्लेक्स घेतलेला आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. तर पहा, असा कांदा मस्त सोलून घेऊन त्याचे उभे पातळ काप करून घेऊ. आणि कांदा लहान साईजचा बघून घ्यायचा, कारण पिझ्झावर खूप जास्त कांदा टाकायचा नाही. आपल्याला इतर भाज्यांसोबत समप्रमाणात कांदा टाकून घ्यायचा आहे. आता हे कांद्याचे कापलेले काप आपल्याला हाताने थोडे वेगवेगळे करून घेऊ. यामुळे कांद्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या होतील. त्यानंतर आपण शिमला कापून घेऊ. आपण कांदा उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे, त्यामुळे शिमला देखील आपल्याला उभ्या साईजमध्ये पातळ अशी कट करून घ्यायची. पिझ्झावर ही शिमला मिरची टाकल्यामुळे या पिझ्झाला आपल्या हॉटेलसारखा मस्त लुक व चव येते. त्यानंतर आता आपण पनीर कट करून घेऊ. आणि पनीर नेहमी फ्रेश घ्यायचं बरं का. आणि जर तुम्ही पॅकेटचे पनीर वापरत असाल तर ते वापरण्याच्या पूर्वी 2 मिनिटे मस्त त्याला कोमट पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचं. मगच त्या पनीरचे तुकडे करून घ्यायचे. तर पहा, त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक छोटं टोमॅटो वापरलेला आहे. या टोमॅटोला देखील आपण छोट्या छोट्या साईजमध्ये तुकडे करून घेऊ. आणि पिझ्झा बनवत असताना टोमॅटो जास्त पिकलेला किंवा जास्तच मऊ घ्यायचा नाही. तो कडक व मस्त लाल असा असावा. तर पहा, या ठिकाणी मी टोमॅटो कट करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता आपलं साहित्य तयार झालेलं आहे. तर मंडळी, मी पिझ्झा बनवण्यासाठी या ठिकाणी रेडीमेड पिझ्झा बेस वापरलेला आहे. आता या रेडीमेड पिझ्झा बेसवरती आपण असं सगळीकडून छिद्रे पाडून घेऊ चमच्याच्या साहाय्याने. यामुळे कसं हा बेस चपातीसारखा न फुगता तो आतपर्यंत छान भाजला जातो. नंतर लगेच यावरती आपण टोमॅटो सॉस लावून घेऊ. यांना व्यवस्थित पसरून असं लावून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. आता यावरती आपण मेयोनीज टाकून घेऊ. मेयोनीज थोडं जास्त प्रमाणात टाकून घ्यायचं. तर पहा, मी मेयोनीज देखील यावरती टाकून घेतलेलं आहे. आता आपण चमच्याच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित पसरून लावून घेऊ. तुम्ही यावरती शेजवान चटणी देखील लावू शकता. आता त्यानंतर आपण यामध्ये पिझ्झा सॉस टाकून घेऊ. पहा, या ठिकाणी पिझ्झा सॉस मी थोडा जास्त प्रमाणात टाकून घेतलेला आहे. आपला पनीर चीज पिझ्झा एकच नंबर बनणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आता यावरती आपण जे साहित्य कट करून घेतलेलं आहे ते एक एक करून यावरती आपण टाकून घेऊ. सगळ्यात पहिले तर मी यावरती ऑरिगॅनो व चिली फ्लेक्स एकत्रच मिक्स करून यावरती टाकून घेतलेला आहे. आता यावरती आपण कांदा टाकून घेऊ. या पिझ्झावरती खूप जास्त कांदा टाकून घ्यायचा नाही, कारण इतर भाज्यांसोबत तो समप्रमाणात आपल्याला टाकून घ्यायचा. त्यानंतर आपण यावरती भरपूर प्रमाणात डाइस चीज टाकून घेऊ. यावरती कट केलेली शिमला टाकू. शिमलामुळं कसं आपल्या पिझ्झाला मस्त छान हॉटेलसारखी चव येते. त्यानंतर थोडे उकडलेले मक्याचे दाणे आपण यावरती पसरून टाकू. तर पहा, हे सर्व साहित्य मी कसं असं पसरून टाकत आहे. त्यानंतर आपण टोमॅटो देखील टाकून घेऊ. नंतर आपण कट केलेलं पनीर देखील यावरती पसरून टाकू. मंडळी, हे सर्व साहित्य असं छान पसरून टाकायचं. यामुळे कसं आपला पिझ्झा दिसायलाही सुंदर दिसेल आणि खायलाही एकच नंबर लागेल. तुम्ही पाहू शकता आपला हा पिझ्झा किती सुंदर दिसत आहे. आता आपण यावरती भरपूर प्रमाणात चीज टाकून घेऊ. चीज मी एका छोट्या खिसणीने खिसून घेत आहे. जेवढं जास्त होईल तेवढं जास्त चीज यावरती टाकून घ्यायचं आहे. पुन्हा आपण यावरती डाइस चीज टाकून घेतलेला आहे, कारण आपल्या डाइस चीजमुळे आपला पिझ्झा एकच नंबर चीजी बनेल. पुन्हा आपण यावरती ऑरिगॅनो चिली फ्लेक्स टाकून हा पिझ्झा आपण कढईमध्ये ठेवून घेऊ. मंडळी, आपल्याकडे ओव्हन नसेल तर काहीच हरकत नाही. आपण असा कढईमध्ये देखील पनीर चीज पिझ्झा बनवू शकतो. तर पहा, कढईवर झाकण ठेवून मी 10 मिनिटे हा पिझ्झा शिजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता यातलं चीज मस्त असं वितळलेलं देखील आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिझ्झा कढईमध्ये ठेवल्यास आपल्या गॅसची स्पीड ही कमी करून घ्यायची, कारण मोठ्या गॅसवर हा बेस खालील बाजूने करपू शकतो, म्हणजेच जळू शकतो व चीज पण त्याने व्यवस्थित वितळणार नाही. तुम्ही बघितलात ना मंडळी, अगदी गॅसवरती आणि ते पण कढईमध्ये आपला हा पिझ्झा अवघ्या 15 मिनिटांमध्ये हॉटेलसारखा झाला ना मंडळी तयार आपला हा पिझ्झा. त्यानंतर या पिझ्झाला आपण खाण्यासाठी एका चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊ. तर पहा, अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी आपला हा पनीर चीज पिझ्झा अगदी खाण्यासाठी तयार आहे मंडळी. तुम्ही पाहू शकता आपला हा पिझ्झा किती मस्त बनलेला आहे, अगदी चीजी असा पिझ्झा बनवायला मंडळी ना कोणत्या ओव्हनची गरज आहे ना ईस्टची. अगदी कढईमध्ये तुम्ही असा घरी पिझ्झा बनवू शकता.
त्यामुळे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.